ओम श्री साईराम. विद्यावाहिनी प्रकरण 6. आध्यात्मिक गुरु. आध्यात्मिक संस्कारांशिवाय शिक्षण निष्फळ ठरतं. प्रत्येक जीवाचे टाळता न येणारं अंतिम ध्येय म्हणजे पूर्णत्व प्राप्त करणं होय. हे टाळता येत नाही किंवा नाकारता येत नाही. आपली सध्याची अपूर्ण अवस्था ही पूर्वजन्मातील विचार, भावना, वासना आणि कर्मांचं फलित आहे. त्याचप्रमाणे आपली भावी अवस्था ही आपल्या सध्याच्या कर्मांवर, विचारांवर आणि भावनांवर आधारलेली असते. म्हणून आपण स्वतःच आपल्या सौभाग्याला आणि दुर्भाग्याला कारणीभूत आहोत. याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या सौभाग्यासाठी आणि दुर्भाग्य टाळण्यासाठी इतरांची मदत घेऊ नये. काही थोड्याफार लोकांचा अपवाद वगळता अशी मदत बहुतेक सर्वांसाठी आवश्यक असते. जेव्हा ही मदत मिळते तेव्हा आपलं चित्त शुद्ध आणि उन्नत होतं आणि आध्यात्मिक प्रगती वेगाने घडते. अखेरीस आपण परिपूर्णता आणि पूर्णत्व प्राप्त करतो. ही जीवनदायी प्रेरणा केवळ पुस्तकांच्या वाचनातून मिळत नाही. ती फक्त एका मनाचा दुसऱ्या मनाशी झालेल्या संपर्कातूनच प्राप्त होते. संपूर्ण आयुष्य पुस्तकं वाचण्यात घालवून एखादी व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या अत्यंत हुशार झाली तरी त्यामुळे आत्मिक विकास होत नाही. केवळ बुद्धीच्या शिखरावर पोहोचणं म्हणजे आध्यात्मिक प्रज्ञेच्या शिखरावर पोहोचणं नव्हे. विद्वत्ता आणि संस्कार यांचा कारण-कार्य-संबंध नसतो. जगातील ज्ञान कितीही मोठं असलं तरी मन सुसंस्कृत नसेल तर ते ज्ञान निरुपयोगी ठरतं. सर्वोत्तम शिक्षण पद्धती तीच असते जी संस्कार घडवते आणि मिळवलेल्या ज्ञानाला शुद्ध आणि पवित्र करते. पुस्तकांच्या अभ्यासामुळे बुद्धी तीक्ष्ण आणि व्यापक होते. एखादी व्यक्ती आध्यात्मिक विषयांवर सुंदर प्रवचनही देऊ शकते, पण त्यामुळे तिचं आध्यात्मिक जीवन तितक्याच प्रमाणात उन्नत झालं आहे असं म्हणता येत नाही. दुसऱ्यांकडून मिळालेले उपदेश नेहमीच हृदयात उतरतात आणि स्वभावात परिवर्तन घडतं असं नाही. म्हणून आध्यात्मिक संस्कारांशिवाय शिक्षण निष्फळ ठरतं. शिष्य, गुरु आणि अवतार. ज्याच्या हृदयावर आत्मतत्व कोरलं गेलं आहे अशा महान व्यक्तीलाच गुरु मानावं आणि ज्याची हे सत्य स्वीकारण्याची तयारी आहे आणि ते जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे त्यालाच शिष्य मानावं. बीजामध्ये जीवनतत्व सुप्त अवस्थेत असेल, तसंच शेत योग्यरित्या नांगरलेलं असेल तरच भरघोस पीक येतं. तसंच श्रोत्याची बुद्धी ग्रहणशील नसेल तर आध्यात्मिक ज्ञानाचं तत्त्व समजत नाही. गुरु आणि शिष्य दोघंही या पात्रतेचे असले पाहिजेत. जे यास पात्र नाहीत त्यांच्यासाठी हा आध्यात्मिक क्षेत्रातील निरर्थक खेळ होईल आणि उद्दिष्टपूर्ती होणार नाही. काही गुरु विद्वान आणि संस्कारयुक्त गुरूंपेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतात. ते म्हणजे अवतार, परमेश्वराचे मानवी रूपात अवतरण. केवळ इच्छाशक्तीने ते आत्मबल प्रदान करतात. त्यांच्या आदेशाच्या प्रभावानेच नीचातला नीच मनुष्य उन्नत अवस्थेला पोहोचतो. असे अवतार म्हणजे सर्व गुरूंचे गुरु आहेत. ते मानवी रूपातील ईश्वराचं सर्वोच्च प्रगटीकरण आहेत. परमेश्वराचं ध्यान करणं. मनुष्य परमेश्वराला फक्त मानवी रूपातच पाहू शकतो. मानवाच्या प्रार्थनेला उत्तर देताना ईश्वर मानव रूपात प्रगट होतो, कारण मानवाला तेच रूप वास्तव वाटतं. जर आपण ईश्वराचं दुसरं कोणतंही रूप कल्पनेत आणण्याचा प्रयत्न केला तर त्या विकृत आणि कुरूप रूपाचं ध्यान करण्यासाठी आणि तोच परमेश्वर आहे असं मानण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. एका अज्ञानी माणसाने शिवाची मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्याने माकडासारखी मूर्ती बनवली. मनुष्य मानवी रूपाच्या पलीकडील परमेश्वराच्या रूपाची कल्पना करू शकत नाही. म्हणूनच आपल्याला मानवी पातळीच्या पलीकडे पोहोचून परमात्म्याच्या खऱ्या स्वरूपाची अनुभूती होण्याची संधी येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. मानव सध्या प्रकृतीच्या मर्यादित अडकलेला आहे
म्हणून तो ईश्वराला मानवी रूपातच पाहतो. यातून सुटका नाही. म्हशींनी जर ईश्वराची उपासना करायची ठरवली तर त्या ईश्वराला परममहिष म्हणूनच पाहतील. मनुष्य परमेश्वराला परमपुरुष म्हणून मानवी रूप आणि गुणांनी युक्त स्वरूपात पाहतो. मानव, म्हैस, मासा या सर्वांची तुलना पात्रांशी केली जाऊ शकते. ही पात्र दिव्यतेच्या महासागरात जाऊन त्यातील पाणी भरून घेतात. प्रत्येक पात्र आपल्या आकारमानानुसारच पाणी घेऊ शकतं, नाही का? तसंच प्रत्येक जीव आपल्या स्वरूपानुसार ईश्वराला पाहतो. मानवी पात्र ईश्वराला मानवी रूपातच प्राप्त करतं आणि स्वीकारतं. म्हशीचं पात्र ईश्वराला म्हैस रूपात स्वीकारतं. माशाचं पात्र माशाच्या रूपात स्वीकारतं. ही सर्व पात्र रूपं दिव्यतेच्या महासागरातील एकाच आणि समान जलाने भरलेली असतात. जेव्हा लोक ईश्वराचं ध्यान करतात तेव्हा ते ईश्वराला मानवी रूपातच पाहतात. प्रत्येकजण आपल्या स्वरूपानुसार ईश्वरावर आपलंच रूप अध्यारोपित करतो. जर आपण ईश्वराला आपल्या कल्पनेने एखाद्या विशेष, विचित्र किंवा वेगळ्या स्वरूपात पाहण्याचा प्रयत्न केला तर ते रूप अत्यंत विकृत होतं. जसं की एका अज्ञानी माणसाने शिवाची मूर्ती घडवण्यासाठी खूप परिश्रम घेतले, पण शेवटी त्याने माकडासारखी मूर्ती तयार केली. आध्यात्मिक शिक्षण म्हणजे सत्याचा प्रत्यक्ष अनुभव होय. प्रज्ञेशिवाय केलेला वरवरचा शोध निरर्थक ठरतो. केवळ स्थूल बुद्धीने विचार करणारे लोक सत्य समजू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना अवतारांचं खरं महत्त्व कळत नाही. ते त्यांच्यावर टीका करतात. जर तुम्ही तिथे उपस्थित असाल आणि ते भाषण ऐकत असाल तर त्या वक्त्याला असं विचारा, महोदय, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान आणि सर्वत्र विद्यमान या शब्दांचा अर्थ तुम्हाला समजलाय का? कारण अशा मनुष्याला ही तत्त्व समजू शकत नाहीत. इंद्रियांच्या संपर्कातून मिळणाऱ्या अनुभवांपुरतंच त्यांचं आकलन सीमित राहतं. अशा वक्त्यांना सामान्य माणसा इतकंच ज्ञान असतं, पण ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. खरं आध्यात्मिक शिक्षण म्हणजे सत्याचा प्रत्यक्ष अनुभव आणि सत्याची जाणीव होय. मधुर भाषण म्हणजे सत्याचा अनुभव नव्हे. सत्याची अनुभूती आत्म्याच्या सूक्ष्म अंतरंगात होते. जय साईराम.